प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम करतो। अनुवादाचं पुस्तक ह्याचा 31वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्याबरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही। भिवू नकोस व कचरू नकोस। अनुवादाच्या पुस्तकामध्ये मोशे 120 वर्षाचा झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला कळतं की आता इथून पुढे मला जायचं नाही, देवपाने ज्या ठिकाणापर्यंत मला जाण्यासाठी सांगितलेलं आहे त्या ठिकाणापर्यंतच मला जाणं गरजेचं आहे। आणि या सर्व गोष्टी समजल्यानंतर, त्याचं आकलन झाल्यानंतर यहोशुवाला मोशे त्या ठिकाणी सांगत असताना सर्व इस्रायल राष्ट्राला तो त्या ठिकाणी एकवट करतो। आणि मग यहोशुवाला तो सांगत असताना म्हणतो, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश यांना देण्याची शपथ परमेश्वराने यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला व तुझ्या या लोकांबरोबर जायचे आहे आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यायचा आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या मोशेबरोबर देव स्वतः त्या ठिकाणी राहिला, ज्याच्या असणाऱ्या अनेक गोष्टींना मोशेने त्याच्या जीवनामध्ये अनुभवलं। आमच्याही जीवनामध्ये आम्ही मार्गक्रमण करत असताना अनेक वेळेस असे काही प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात की ज्या ठिकाणी आम्ही डिस्करेज होतो, ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आम्ही पूर्णतः तुटलेलो आहोत। आता आमचं भवितव्य, आमच्या असणाऱ्या गोष्टी कदाचित या नीटनेटक्या होऊ शकतात, पण लक्षात ठेवा की ज्यावेळेस आम्ही तुटतो, ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मोडले जातो, तोडले जातो, हे ह्यासाठी आहे की देवाच्या इच्छेतलं पात्र तो आम्हाला बनवू इच्छितो। आणि म्हणून मोशेच्या जीवनाकडे जर आम्ही बारकाईनं लक्ष केंद्रित केलं तर मोशेसुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रसंगामधून ह्या ठिकाणी गेला। इव्हन मी तुम्हाला सांगू इच्छितो की पवित्र शास्त्रातले अनेक लोक आहेत, अनेक सेवक आहेत, अनेक संदेष्टे आहेत, अनेक असे देवाचे विश्वासू लोक आहेत, लेकरं आहेत की जे कठीणतेमधून जात असताना अनेक वेळेस त्यांना तुटण्याचा, मोडण्याचा किंवा संपण्याचा त्या ठिकाणी विचार आला, पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये अनुभवली आणि ती म्हणजे देवाची समक्षता आणि देवाची कृपा। आणि म्हणून ज्यावेळेस खुद्द मोशे यहोशुवाला सांगत असताना तो ह्या ठिकाणी म्हणतो की खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश यांना देण्याची शपथ परमेश्वराने यांच्या पूर्वजांची केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जायचे आहे। मोशे यहोशुवाला रिमाइंड करतो की ज्याप्रमाणे परमेश्वर माझ्याबरोबर होता, ज्या परमेश्वराने मला यश दिलं, ज्या परमेश्वराने या सर्व लोकांना गाईड करण्यासाठी माझी त्या ठिकाणी नियुक्ती केली, मला त्या ठिकाणी एक नेता म्हणून उभं केलं, तोच देव तुझ्याबरोबरही राहणार आहे। आणि म्हणून तू भिवू नकोस, कचरू नकोस, तो तुला सोडून जाणार नाही आणि तुला टाकणारही नाही। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्याही कठीणतेमध्ये मार्गक्रमण करत असताना आम्ही हे विसरू नये की देव आमच्याबरोबर आहे, त्याची समक्षता आमच्याबरोबर आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला ह्या ठिकाणी सुंदर रीतीने सांगावीशी वाटते। जर आम्ही लक्षात घेतलं तर मोशे की जो इस्रायलाचा नेता त्या ठिकाणी म्हणून आम्हाला दिसतो, हा आता आपलं कार्यकाळ संपत असताना, आपली लीडरशिप आता ह्या ठिकाणी कुठेतरी संपुष्टात येत असताना, ज्यावेळेस यहोशुवाच्या हातामध्ये ही लीडरशिप जात आहे, हे पुढारपण जात आहे, त्यावेळेस तो मोशे त्याच्याकडे जे आहे ते तो त्या यहोशुवाला त्या ठिकाणी पास ऑन करत आहे। आणि म्हणून एक लीडर म्हणून, एक नेता म्हणून, एक सेवक म्हणून, एक ख्रिस्ती पुढारी म्हणून ज्या मंडळीमध्ये, ज्या असणाऱ्या ठिकाणी आम्ही सेवा करत आहोत, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे प्रियांनो की एक नेता म्हणून, एक पुढारी म्हणून किंवा एक आत्मिक पुढारी म्हणून मी माझ्यानंतर येणाऱ्या लीडरशिपला मी काय देत आहे, मी ते देत आहे का की जे देवानं मला दिलेलं आहे, मी ते विजन, ते मिशन मी देत आहे का की जे देवानं मला त्या ठिकाणी एक ओझं म्हणून दिलं होतं। आणि म्हणून ही खूप सुंदर गोष्ट आहे की मोशे ते यहोशुवाला देत आहे जे त्याच्याकडे होतं। आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये किती डिस्करेजमेंट असेल, कितीही कठीणता असेल, कितीही आमचं जीवन स्ट्रेसफुल असेल, कितीही
आमच्यासमोर परीक्षा असतील, कठीणता असतील, संकट असतील, आम्ही स्वतःला हे रिमाइंड केलं पाहिजे की माझा देव मला सोडणारा देव नाही. माझा देव माझ्या अंतापर्यंत, माझ्या असणाऱ्या शेवटापर्यंत तो माझ्या संगती राहणारा देव आहे, की जो मला टाकणारा नाही, जो मला म्हणतो की भिवू नकोस आणि कचरू नकोस. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वासानं देवाला समर्पित व्हा आणि ह्या कठीणतेच्या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये जे चॅलेंजेस आहेत, कठीणता आहे, ती सर्व प्रभूला समर्पित करा. प्रभू आजचा दिवस तुमच्या